त्याचा फायदा हवे तर आव्हान काय तुमचं आणि मुदतवाढी शेवटची असेल प्रामुख्यानं HSRP नंबर प्लेट ची योजना राज्य शासनाच्या माध्यमातून राबवण्यात आली होती आणि त्याला सातत्यानं 2 ते 3 वेळा मुदतवाढसुद्धा दिलेली होती. आता शेवटची मुदतवाढ ही 31 डिसेंबरपर्यंत देण्यात आलेली आहे. आजपर्यंत जेवढा रिस्पॉन्स आमच्या डिपार्टमेंटला हवा होता तेवढा रिस्पॉन्स मिळाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. जवळजवळ 50% गाड्यांना ह्या HSRP नंबर प्लेट लावल्या गेलेल्या आहेत. परंतु उर्वरित गाड्यांना सुद्धा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लावणं गरजेचं असल्याकारणानं ही शेवटची मुदतवाढ आम्ही ठेकेदारांना दिलेली आहे. निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर 3 ठेकेदार निश्चित झाले होते. परंतु आता फक्त त्या 3 ठेकेदारांवर अवलंबून आम्हाला चालणार नाही. त्यामुळे 31 डिसेंबर ही शेवटची मुदतवाढ ठरेल आणि 1 जानेवारी 2026 पासून आम्ही जे काही ठेकेदार किंवा ज्या काही कंपन्या ह्या क्षेत्रामध्ये असतील त्यांना नंबर प्लेट लावण्यासाठी खुलं मार्केट देणार आहोत, जेणेकरून भविष्यामध्ये लवकरात लवकर पुढल्या 3 ते 4 महिन्यामध्ये ह्या पूर्णतः नंबर प्लेट लावून पूर्ण होतील. आजपासून अधिवेशन सुरू होतं. पहिल्यांदा असं होतं की दोन्ही सभागृहांना विरोधी पक्ष नेता नाही आहे. महाविकास आघाडीकडून सरकारवर टीका केली जाते की नियमांचे उल्लंघन करून संविधान मानता जे आहे ते सरकारचं काम सुरू आहे, अशा प्रकारची टीका होते. बघा, टीका विरोधकांकडनं अधिवेशन चालू झाल्यानंतर किंवा त्या दरम्यान ह्या होतच राहणार. प्रामुख्यानं काल भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार यांनी अशी भूमिका घेतली की दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेताही नाही आहे आणि त्यामुळे हे कामकाज कसं चालणार. तर त्यांना त्यांच्यावर खरं तर विश्वास असायला हवा. मला आठवत आहे की छगन भुजबळ शिवसेनेचे एकमेव आमदार असताना ते सभागृह दणानून सोडायचे. आता यांच्याकडे एवढं 58च तिन्ही महाविकास आघाडीकडे संख्याबळ असताना हे घाबरतायत कशाला. विरोधी पक्षनेता म्हणजे सार्वभौम नसतो. आणि हे सुद्धा काल देवेंद्रजी आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की विरोधी पक्षनेत्याचा निर्णय हा मुळातच सभापती आणि त्याचबरोबर अध्यक्षांचा असतो. त्यामुळे तो काही शासनाचा किंवा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचा अधिकार नाही. आणि तरीसुद्धा अध्यक्ष आणि सभापतींनी सांगितलेलं आहे की ह्या अधिवेशन काळामध्ये ते त्यांची भूमिका निश्चितपणे पूर्ण करतील. परंतु शेवटी 1 सदस्य असू द्या किंवा 58 सदस्य असू द्या, जेवढा विरोधी पक्षनेत्याला बोलण्याचा अधिकार असतो सभागृहामध्ये तेवढाच बोलण्याचा अधिकार इतरही सदस्यांना असतो. त्यामुळे त्यांनी घाबरून कशाला जावं. 237 हे संख्याबळ महायुती सरकारकडे आहे म्हणून ते घाबरून काही ना काही पळवाटा शोधतायत आणि त्यामुळे हे विरोधी पक्षनेत्यांचा त्यांनी आव आणण्याचा प्रयत्न केलेला. विरोधी पक्षनेत्यांचीच गरज सभागृहामध्ये असं मुळात काही ठरलेलं नाही आहे. आणि आजपर्यंत केंद्रामध्ये सुद्धा ज्यावेळेस काँग्रेसचं संख्याबळ नव्हतं त्यावेळेस 2019 ते 2024च्या दरम्यान विरोधी पक्षनेता म्हणून काही काँग्रेसनं काम केलेलं नाही असं नाही. काँग्रेसनं चांगली भूमिका निभावली आणि म्हणून 2024मध्ये त्यांचा विरोधी पक्षनेता झाला. तशीच पद्धती ह्यांनी सुद्धा या ठिकाणी जर अंमलात आणली तर 2029ला निश्चितपणे त्यांचा विरोधी पक्षनेता हा सभागृहामध्ये दिसेल. काही राजकीय चर्चा झाली. शेवटी माझे जुने मित्र आहेत. 20 वर्ष सभागृहामध्ये ते आणि मी एकत्रितपणे काम करत असताना कोकणातले आमदार म्हणून आम्ही एक दुसऱ्यांकडे विविध कामांसाठी जात असतो. ते जेव्हा नगरविकासचे राज्यमंत्री होते तेव्हा मी त्यांच्याकडे माझं कामं घेऊन जायचो. आज मी परिवहन मंत्री आहे. त्यांच्या मतदारसंघामध्ये बसेसचा काही विषय आहे आणि काही नवीन बसेस त्यांना चालू करायच्या. त्या संदर्भात त्यांनी जर माझ्याशी चर्चा केली असेल तर मला असं वाटतं कोणाच्या पोटामध्ये दुखायची काही गरज नाही आहे. भास्कर जाधव आणि आम्ही चांगले मित्र आणि शेवटी कसं आहे की राज्यामध्ये ऑपरेशन टायगर चालूच आहे. त्यामुळे त्याचा याचा काही तुम्ही हे जुळवायची गरज नाही. संकेत आहे.